आज आपण मस्तपैकी कुरकुरीत अशी टेस्टी चवदार आलू टिक्की बनवणार आहोत। बनवायची कृती इतकी साधी सिंपल आहे की तुम्ही झटकीपट पाहता क्षणीसुद्धा बनवू शकता। इतकी सोपी ही आलू टिक्की बनवली जाते। हॉटेलमध्ये आलू टिक्की चाट मिळतो बघा खायला, त्यातलाच हा प्रकार आहे। हा आलू टिक्की फक्त 2 बटाट्यापासून बनवलेला आहे। सकाळच्या नाश्त्यासाठी, लहान मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही झटकीपट याला बनवून देऊ शकता। तर बघू शकता किती छान सुंदर क्रिस्पी आणि मस्त आलू टिक्की तयार झालेली आहे। तर चला बघूया आपण याला लागणार साहित्य, बनवायची कृती। इकडे मी 2 मोठे बटाटे मॅश करून घेतले, म्हणजे शिजून घेतलेलं आहे। वरचं साल वगैरे काढायचं आणि असे मॅश करायचे हाताने, किंवा तुम्ही मॅशरने याला मॅश करू शकता। ह्याच्या गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे, मस्त छानपैकी याला मॅश केलं पाहिजे। तर मी मॅश करून घेतले। ह्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला टाकलेला आहे। त्यानंतर इथं मी 1 चमचा धना पावडर टाकते। थोडासा आपण याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं, हवं तर तुम्ही 1-2 हिरव्या मिरच्या कट करून टाकू शकता। अगदी चिमूटभर मीठ टाकायचं, कारण आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे हा चाट मसाला, त्यामुळं मिठाचं प्रमाण थोडंसं कमी टाका। चाट मसाला नसेल तर थोडासा लिंबू, अर्धा लिंबू पिळू शकता, आणि भरपूर सारी अशी कोथिंबीर टाकायची। ही इतकी सोपी रेसिपी तुम्ही पाहू शकता, झटकीपट तुम्ही हे बनवू शकता। हे मसाले, चाट मसाला वगैरे सगळं कोथिंबीर सोबत बटाट्याला मिक्स करून घ्यायचं। हे पाहू शकता, मस्त असं मिक्स करून घ्यायचं। आणि मी इकडे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर वापरते, तुम्ही तांदळाचं पीठ वापरू शकता, किंवा पोहे जे असतात बघा त्याला मिक्सरमध्ये त्याचं पावडर करून सुद्धा पोहे इकडे वापरू शकता। पोह्याने सुद्धा खूप क्रिस्पीपणा येतो, म्हणजे कुरकुरीत होते टिक्की। हे बघा सगळं कॉर्नफ्लॉवर जे आहे ना ते सगळं ह्या बटाट्याच्या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं हलक्या हाताने। मी छोट्या वाटीमध्ये मिक्स करते, त्यामुळे त्याला वेळ लागतोय। हे असं अलगद हलक्या हाताने व्यवस्थितपणे मिक्स करून घ्या। खूप छान लागतो आलू टिक्कीचा हा पदार्थ। हे बघा सगळं व्यवस्थित मिक्स केले। बटाटे चांगले मॅच झाले तरच व्यवस्थित होतात, नाही तर मग काय होतं थोडे थोडे बटाटे राहून जातात। मला वाटतं थोडेसे राहिलेले आहेत, हरकत नाही। हे असे छोटे छोटे गोळे करायचे, आणि मग आता लहान मोठं जसं पण तुम्हाला आवडेल ह्याच्या अशा आलू टिक्की बनवा। इकडे बघू शकता, हे असं प्रेस करायचं, एक वडी बनवायची अशी गोलाकार। सिंपल प्रोसेस आहे, काही तुटत वगैरे नाही। हे बघा किती छान झाले, जाड पातळ आवडीनुसार करू शकता। तसे छोटे छोटे करते मी, मस्त वाटतात मग चहासोबत, केचपसोबत खायला छोटे छोटे। हे असं फक्त हलक्या हात दाब द्यायचा तळ हातावर घेऊन। हे थोडेसे बटाटे मॅश झाले नाहीत, त्यामुळे हे दिसून येतात। चांगले मॅश केले की हे बटाटे दिसून येत नाहीत। तर आता मी सगळे हे जे बटाट्याचं बॅटर आहे ह्याच्या असं आलू टिक्की करून घेते। हे बघा इतक्या साऱ्या झालेल्या आहेत। आलू टिक्की आपली तयार झालेली आहे। आता आपण याला करूया फ्राय। तर ह्याला तुम्ही भाज्यासारखं फ्राय पण करू शकता, किंवा असं शॅलो फ्रायसुद्धा याला करू शकता। मी अगदी थोड्या कमी तेलामध्ये याला फ्राय करते। डीप फ्राय करू शकता, किंवा असं गॅस स्लो करायचा। तेल मी अगोदरच तापून घेतलेलं होतं, त्यामुळं झटकीपट ह्या फ्राय होतील। हलक्या हाताने स्लो गॅसवर चांगला क्रिस्पीपणा येईपर्यंत, रंग चेंज होईपर्यंत याला फ्राय करा। अलगद हाताने सगळी प्रोसेस करा, नाहीतर तुटली जाऊ शकते। हे बघा जोपर्यंत खालची साईड कडक होत नाही तोपर्यंत पलटी करू नका। हे असं खालची साईड कडक झाली की मग अलगद हे पलटी होतात। 2 चमच्याची साहाय्याने केलं तर सोपं जातं। बघू शकता थोड्याशा तेलामध्ये मी या सगळ्या आलू टिक्की फ्राय करते। ह्याच्यावर असा गोल्डन रेड ब्राऊन रंग येईपर्यंत, कडकपणा तयार होईपर्यंत फ्राय करायचं। गॅस मात्र स्लो करा। गरमागरम ना तुम्ही सकाळ सकाळ सुद्धा याला बनवू शकता। फक्त आणि फक्त बटाटे शिजून ठेवायचं, तेवढा वेळ आहे बस। हे असं जरा वेळ द्यायचा, जोपर्यंत हे कडक होत नाही चांगल्या प्रकारे तोपर्यंत काही पलटी करायचं नाही। आलटी पलटी करत राहिलं की मग तुटू शकतात, म्हणून चांगला याच्यामध्ये कडकपणा होऊ द्या। आता आपण ह्याला जरा पलटी करून बघूया। स्लो गॅस ठेवला की असं म्हणजे करपत वगैरे नाही, म्हणजे जळत नाही जास्त। हलक्या हाताने याला असं पलटी करत राहायचं, दाब देत राहायचं, जेणेकरून चारी बाजूनी हे व्यवस्थित भाजल्या जातात, कच्चापणा याचा निघून जातो। आणि तसेही बटाटे आपण शिजून घेतलेले आहेत। हे बघा हे असं आलटी पलटी करत राहायचं। किती सुंदर असा रंग आलेला आहे।
बरेच लोक याच्यामध्ये कांदा टमाटर बारीक चिरून टाकतात, टाकू शकतात, हरकत नाही, पण अशी सिंपल आलू टिक्की खूप मस्त वाटते खायला. आता ही काढून घेते, गॅस स्लोच आहे. आणि हे बघू शकता तुम्ही, याचा टेक्स्चर जवळून बघा किती कुरकुरीत क्रिस्पी अशी दिसत आहे आपली आलू टिक्की. टिश्यू पेपरवर असं काढून घ्यायचं, बघा किती सुंदर रंग आलेला आहे, कुठेही तुटली नाही. हे असं एक्स्ट्रा ऑइल काढून घ्यायचं आणि एक एक आपली आलू टिक्की काढून घ्यायची. मस्त झालेली आहे. आणि थोड्याच तेलामध्ये हे भरपूर असे आलू टिक्की तुम्ही बनवू शकता. आता हे दुसऱ्यासुद्धा टाकून घेतला आहे, ह्याला पण असं चांगलं फ्राय करून घेते. अलगद हाताने अलटी पलटी करून घ्यायचं. आणि आता गरमागरम आपण प्लेटमध्ये याला सर्व करूया. टिश्यू पेपर ठेवायचं आणि हे आपल्या आलू टिक्की तुम्ही पाहू शकता किती छान झाल्यात, परफेक्ट गोलाकार आलेला आहे, छोट्या छोट्या मस्तपैकी खाण्यासाठी तयार आहे. थंडगार पावसामध्ये असं गरमागरम बटाट्याचा पदार्थ कुणाला आवडणार नाही. नेहमी नेहमी भजे वगैरे खाऊन पण कंटाळा येतो का नाही, त्यापेक्षा त्याच बटाट्यापासून काहीतरी वेगळं करत बघायचं. तर मी आज आलू टिक्की बनवलेली आहे खाण्यासाठी. सोबत घेतला आहे मस्त केचप आणि चहासुद्धा घेणार आहे गरमागरम. आणि बघू शकता आपला हा परफेक्ट प्लेट कसं तयार झालेला आहे. याच्यावर तुम्ही दही वगैरे सगळं चाट वगैरे सजूनसुद्धा तुम्ही आलू टिक्की चाट ह्याला बनवू शकता. म्हणजे कांदा टमाटर चिरून वरून टाकायचं आणि मग याचा आस्वाद घ्यायचा. हे बघा मस्त झालं. हे असे 4-5 जरी लहान मुलांना तुम्ही सकाळी टिफिनला करून दिलं तरी उत्तम त्यांना लंच होईल. कारण बटाटे आहे सोबत, याच्यामध्ये तुम्ही भाज्या वगैरे पण टाकू शकता. तर बघा याचा क्रिस्पीपणा तुम्ही बघू शकता, वरून किती क्रिस्पी आणि कुरकुरीत दिसत आहे. तुम्हाला मी तोडून दाखवते. हे बघा वरचा क्रिस्पीपणा तुम्ही अंदाजा लावू शकता. गरमागरम वाफा निघतात आणि गरमागरमच याला चहासोबत खायचं, अप्रतिम लागते. ह्याच्यात आपण जो चाट मसाला टाकला ना, त्यामुळं अगदी चटपटीत स्वाद लागतो खाता वेळेस. मस्त असं तोंडाला पाणी सुटतं केल्या केल्या. तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लहान मुलासाठी स्नॅक्स म्हणून टिफिनलासुद्धा हलक्या फुलका भूक लागली तर अशा टायमाला तुम्हाला ही रेसिपी खूप फायदेशीर ठरेल. कशी वाटते बघू शकता, मस्त झाली का नाही, तर नक्की ट्राय करून बघा. आणि लहान मुलं तर आवडीने खातील याची तरी खात्री आहे. तर आता मी एक बाईट्स तोडलेली आहे आणि हा घास पहिला तुमच्यासाठी आणि आता मी टेस्ट करून बघते. तर अप्रतिम झाला. हा जो वरचा याचा भाग आहे ना, सगळ्यात पहिला तो आपल्याला जाणवतो क्रिस्पीपणा. आणि आतून बटाट्याची जी भाजी आहे त्याच्यामध्ये चाट मसाला वगैरे एकदम भारी लागतो. नक्की ट्राय करा. गरमागरम चहासोबत तर खूपच मस्त लागणार आहे. तर कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर एकदा लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. स्वस्त रहा, मस्त